जय भारत जय संविधान. भुसावळ येथील दिलीप कुमार ललवाणी सर आहेत. अतिशय सोज्वळ आणि मनमिळावू सर आहेत आणि ते पी.के. कोटेचा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत. प्राचार्याच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण केलेला आहे. ते प्रत्यक्ष आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. ललवाणी सर, आपल्या टीव्ही 24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ललवाणी सर, आपण एक चांगल्या प्रकारे प्राचार्य पदाची धुरा सांभाळलेली असल्यानंतर अनेक विद्यार्थी आपण चांगल्या प्रकारे आपल्या कालावधीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि आज ते चांगल्या पोस्टवरती +1 अधिकारी बनलेले आहेत. तर आपला आता आपण रिटायर झालेले आहात. तर आपण याच्या आधी आपण चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन केलेलं आहे. एक सामाजिक कार्य सुद्धा केलेले आहेत. तर आपण या आता जे आपण सेवानिवृत्त झालेला आहात, तर आपण कृषी क्षेत्राकडे कसे वळले आहात याच्या संदर्भात आपण काय सांगाल? सर, आपण जे सांगितलं की विद्यार्थी प्रिय, मला सांगायला अभिमान वाटतो की शक्यतोवर माझ्या माहितीप्रमाणे मी महाराष्ट्रातला पहिला प्राध्यापक असेल की ज्याने विद्यार्थिनीवर पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव मी दिलेलं आहे घरट्यातून आकाशाकडे. म्हणजेच जे विद्यार्थी भुसावळला होते, माझ्या विद्यार्थिनी होत्या, त्या घरट्यात होत्या. सासरी गेल्यानंतर मात्र किंवा अनेक विविध पदावर गेल्यानंतर मात्र त्या आकाशात आता उत्तुंग भरारी घेत आहे. हा त्या पुस्तकाच्या जे शीर्षक आहे त्याचा हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ, तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही कृषी क्षेत्राकडे का वळलात, तर माझा मुलगा नामे स्वप्नील, जो बँक ऑफ अमेरिकेमध्ये उच्च पदावर होता, अचानक कोणत्याही प्रकारचं काही मनामध्ये काही नसताना सुद्धा हार्ट फेलने तो गेला. आणि तो दिवस 3 ऑक्टोबर 2020, जो मी कधीच विसरू शकत नाही. आणि तो घरट्यात होता, माझ्याकडे होता, आता तो आकाशात गेलेला आहे. म्हणून ह्या दोन्ही अर्थाने ते पुस्तक आहे. ते पुस्तक प्रकाशित करताना मी त्याला ते समर्पित केलेलं, माझ्या आईला समर्पित केलेलं आहे. इकडे वळण्याचं जे कारण झालं ते हे एकच कारण असं झालं की माझ्या जीवनामध्ये कधीच मी स्वप्नात विचार कधीच केला नव्हता की मी शेती क्षेत्राकडे वळेल. परंतु यावेळेस मुलगा वारला, फार पोकळी निर्माण झाली. कारण जीवनामध्ये कॉलेजच्या शिकवत असताना आणि नोकरी करत असताना अनेक संकटांना तोंड दिलेली, अनेक संकट. आणि असं म्हटलं जातं की सोन्यालाच टच लागतो, सोन्यालाच कस लागतो. आणि त्याच झाडाला लोक दगड मारतात की ज्या झाडाला फळं असतात. शक्यतोवर तो मीच असेल. कित्येक वेळेस माझ्यावर बदनामीचे शेंतोरे उडवले गेलेले आहे. हरवू शकला नाही मला कोणी. आणि म्हणून मला बदनाम करून मला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. अनेक माझ्याकडे सगळे पुरावे काय काय झालं काय काय नाही, परंतु मी कधीच कोणाकडे आजपर्यंत बोललेलो नाही, बोलणार सुद्धा नाही. परंतु असा एक हा प्रसंग आला की जिथे माझा मुलगाच गेला, काय मला जगाची वाणवा, परंतु माझा मोठा मुलगा माझ्या पाठीशी भक्कम उभा राहिला. आणि त्याने मला सांगितलं की पप्पा, माझंही एक स्वप्न होतं की आपली शेती आहे, तीच शेती आपण आता भुसावळला निर्माण करूया. आणि म्हणून अचानकपणे मुलगा गेल्यामुळे कुठेतरी मन रमावं, या निसर्गाचं आणि मातीचं नातं आपलं जे आहे पहिल्यापासून ते टिकवून ठेवावं. आणि खरोखर निसर्ग भरपूर काही देतो हो. आणि शुद्ध हवा, गायींचं जवळीक, जी मी पाळलेली कुत्रे आहे ना, ती इतकं प्रेम लावतात की माणूस सुद्धा लावणार नाही हो, इतकं ती कुत्रे सुद्धा प्रेम लावतात. माझी ससे आणि माझी झाडं हीच माझी संपत्ती आहे. आणि म्हणून मी 70% भारत निसर्गाचा पालथा घातलेला आहे. 8-10 परदेश सुद्धा मी गेलेलो आहे. निसर्गाची पहिल्यापासून आवड होती. इव्हन जीवनाच्या संध्याकाळी आपण कुठेतरी निसर्गात जावं आणि तिथे छोटस बंगला बांधून तिथे अशी अपेक्षा होती. पण परमेश्वराने अशा प्रकारे कलटणी दिली आणि जे स्वप्न तिकडचं होतं ते स्वप्न हिरावून घेतल्यामुळे मी शेती क्षेत्राकडे वळलो. अर्थात फार आनंद मिळतो इथे, फार सौख्य. कारण सुख आणि समाधान, पैशाने तुम्ही सुख विकत घेऊ शकता,
समाधान नाही. परंतु मला इथे समाधान मिळतं. सुखी तर मी फार आहे आता. पण जरी ते सुख असलं तरी त्या सुखाला दुःखाची एक झालर आहे, जी स्वप्नील रूपी आहे. परंतु माझा मोठा मुलगा सुयश, त्याने ज्या काही माझ्या अपेक्षा होत्या, त्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. परंतु खंत थोडी फक्त इतकीच वाटते, की फार काही करायचा विचार होता या समाजासाठी. परंतु काही विघ्न संतोषी प्रवृत्तीमुळे मी ते करू शकलो नाही. मला सांगायला अभिमान वाटतो, की स्वर्गीय कपूरचंद कोटेच्या स्मृती व्याख्यानमाला, जी जळगाव जिल्ह्यामध्ये नावारूपाला आणली होती, वन मॅन शो होता. 16 वर्ष अविरतपणे ती चालवली. पण काही लोकांच्या अतिउत्साहामुळे ती बंद करावी लागली. त्याचं दुःख आहे. असो, परंतु कायम समाजासाठी मी आजपर्यंत सुद्धा काही दिलेलं आहे, काही देत आहे आणि काही कित्येक लोक अशी आहेत. माझा मित्र परिवार असा आहे, की जो भक्कमपणे माझ्या पाठीशी उभा आहे. माझे 5 पांडव असो अथवा भुसावळचे काही माझे मित्र परिवार असो, भक्कमपणे पाठीशी उभा आहे. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी असं न म्हणता, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 1000 लोक सोबत असण्यापेक्षा फक्त 5 लोक सोबत असले ना तरी चालेल. आणि म्हणून माझा स्वभाव आता असा झालेला आहे, आहे तो वेलकम, अन्यथा भिडकम. आणि त्यामुळे ह्या शेती क्षेत्राशी निगडीत असताना समाधान एकच आहे, की मी आज 5 कुटुंब पोसू शकतो. लोकांना वाटेल, की सर इथून उत्पन्न असेल, पण मी सांगू इच्छितो, की मला ₹1 उत्पन्न नाही. मी माझा पगार जो आहे, तो त्यांच्या पगारावर खर्च करतोय. परंतु त्यांना जे समाधान मिळतं ना, त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, किंवा ज्या गायी हंबरतात ना आणि त्यावेळेस त्या हंबरण्यामागे जो प्रेम असतं ना, त्याची तुलना पैशामध्ये होऊच शकत नाही. म्हणून मी अशा रीतीने या शेती क्षेत्राकडे वळलो. एक सरांनी एक चांगल्या प्रकारे हृदयस्पर्शी आठवण सांगितलेली आहे, प्रसंग सांगितलेले आहे. सर आपण आता एक चांगल्या प्रकारे अ, या ठिकाणी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आपण उर्वरित आयुष्य कसं घालवाल? काय सांगाल? सर आयुष्य उर्वरित आता शिक्षण क्षेत्रापासून तर मी दूर गेलेलो आहे. कारण मी शिक्षण क्षेत्रात असताना आणि मोतीभाऊ कोटेच्या हे शिक्षण क्षेत्राच्या अध्यक्ष असताना त्यावेळची जी परिस्थिती होती, त्यावेळचं जे संचालक मंडळ होतं आणि त्यावेळची शैक्षणिक परिस्थिती जी होती, ती आता पार ढासळलेली आहे. त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांना पिरियड व्हावे असं वाटत होतं, आम्ही पिरियड घ्यावे असं वाटत होतं. आज मात्र विपरीत परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये जावंसं वाटत नाही आणि काही-काही लोकांना तर पिरियड घ्यावेसं वाटत नाही. म्हणजे फक्त शिक्षणाचा पूर्णतः बट्ट्याबोळ झालाय म्हणून परत शिक्षण क्षेत्राकडे वळायचं नाही. मग कुठे वळायचं? हा प्रश्न जास्त माझ्यापुढे निर्माण झाला होता. दैव कृपेने कार्य, प्रवास, पर्यटन, कारण मला सगळ्यात जास्त आवड पर्यटनाची आहे. जितकं मला निसर्गाला पाहता येईल, जितकं अनेक नवीन-नवीन भाग मला पाहता येतील, तितकं मी पाहण्याचा प्रयत्न करेल. आणि शेती क्षेत्र आणि प्राणी, पक्षी यांच्यातच मी रमेल. कारण माझ्या जीवनामध्ये अनेक जी व्यक्ती आलेली आहे, तर मी असं म्हणेल का जास्त व्यक्तींनी असा एकही व्यक्ती नाही, की मला ज्याने छळलंच नाही. परंतु त्याच्यामध्ये काही-काही अशा व्यक्ती सुद्धा होत्या, की ज्यांनी मला सांभाळलं सुद्धा, सावरलं सुद्धा. तर त्यामुळे आता माझं जे उर्वरित आयुष्य आहे, ते त्याच व्यक्तींसाठी आणि शेती, निसर्ग, प्राणी, पक्षी आणि माझं आत्मिक समाधान. आणि असं म्हटलं जातं, की मुद्दलापेक्षा व्याज महत्वाचं असतं. माझे नातवंड यांच्यामध्येच मला रमण्यास आनंद वाटेल. सर एक आपण चांगल्या प्रकारे उर्वरित का आपलं आयुष्य कशामध्ये घालवाल याच्या संदर्भात आपण एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि म्हटलं जातं, की एक चांगल्या प्रकारे जे लोकप्रिय व्यक्ती असते त्याला नेहमी दुःखाला सामोरं जावं लागतं आणि जीवनामध्ये चढ-उतार असतात. आपल्या जीवनामध्ये चढ-उतार आलेले आहेत. परंतु आपण धैर्याने त्यांचा मुकाबला करीत आलेला आहात आणि चांगल्या प्रकारचं आपण एक विश्व निर्माण केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं एक आदर्श, आपला आदर्श इतर समाजातील व्यक्तींनी घ्यावा, असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. जोगीलाल सुरवाडे, टीव्ही 24 नॅशनल न्यूज.